राज्यभर दूध भेसळ करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरू आहे। या मोहिमेमुळे अनेक ठिकाणी भेसळयुक्त दूध आणि बनावट दुग्धजन्य पदार्थांवर कारवाई करण्यात आली असून त्याचा परिणाम राज्यातील दूध पुरवठ्यावर देखील होत असल्याचं पाहायला मिळते। या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातल्या गोकुळ दूध संघाच्या दुधाला ग्राहकांकडून अधिक पसंती मिळत असल्याचा दावा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला। गोकुळ दूध संघाकडे दररोज सुमारे 2 लाख लिटर दुधाची अतिरिक्त मागणी वाढली असल्याचं मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले। गोकुळ दूध संघात दररोज 18 लाख लिटर दूध संकलित केलं जातं। या दुधाचा पुरवठा पश्चिम महाराष्ट्रासह मुंबई, पुणे आणि इतर प्रमुख शहरांमध्ये केला जातो। अलीकडील काळात विशेषतः महानगरांमध्ये गोकुळ दुधाची मागणी लक्षणीय वाढल्याचं त्यांनी सांगितलं। तुकाराम मंडी जोपर्यंत आता इथं आहे तोपर्यंत दुधाची मागणी वाढणार, भेसळीचं दूध कमी होणार आणि हे भरून काढायचं असेल तर हे 4-5 दूध संघच हे भरून काढू शकतात मागणी, त्यात दुधाचा टंचाई होईल। आता फार मोठी मागणी आपल्या राज्यभरात गोकुळच्या दुधाला येईल, कारण भेसळीचं दूध आता बंद झालेलं आहे, पनीर बंद झालेलं आहे।